आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत. पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची बॉक्सिंग. घरात घुसून मारून तुला मी प्रकाशकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. म्हणजे गायकवाड तुला घरात घुसून मारीन साला. गाव गुंडांप्रमाणे आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे, राहुल गांधींची जीप छाटण्याचं वादग्रस्त विधान करणारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी काही थांबताना दिसत नाहीये. अशातच संजय गायकवाडांनी पुन्हा एकदा बॉक्सिंग स्टाईलनं थेट एका प्रकाशकालाच घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. यावेळेला निमित्त ठरलं ते गोविंद पानसरेंनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं. गायकवाडांच्या या धमकीचं कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. पुस्तकाचं नाव बदल. शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. तुला माहिती आहे ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. तू काही शास्त्र शाळपण शिकू नको. लिहून घे मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन साला. तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचताना दिसला? ए मी धमक्या देत नाही. मी करून दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी पुस्तकाचं नाव बदल. पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांनी थेट जीप छाटण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रकाशकानं केलाय. शिवाजी कोणताही शीर्षक आहे, हा काही उद्गार नाही. आणि जी हे आदरार्थीच आहे, जसं शिवाजी, संभाजी. मी त्यांना तुम्ही हे पुस्तक वाचा म्हणण्याची विनंती केली, पण त्यांची वाचायची तयारी नव्हती. ते मला आरवाच्या भाषेमध्ये, एकदम घाणेरड्या भाषेमध्ये माझ्या आईवरून, माझ्या बायकोवरून शिवीगाळ करत होते. कदाचित उद्या त्यांची सकाळी उतरणार आणि त्यांना त्यावर बोलता येणार नाही, त्यामुळे त्यांना त्याच वेळेला बोलायचं होतं. हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर राज्यातील पुरोगामी कार्यकर्त्यांनी गायकवाडांच्या वादग्रस्त विधानावर आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान पानसरे कुटुंबियांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आमदार संजय गायकवाड यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकतर पुस्तक नक्कीच त्यांनी वाचलेलं नसणार आहे. पुस्तक वाचलं असतं तर त्यांनी ह्याच्यामध्ये काय मांडलंय, विचार काय आहे कॉम्रेड पानसरेंनी मांडलेला, तो कळला असता. याचा मी तीव्र निषेध करते. दुसरीकडे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही असं म्हणत गायकवाडांनी प्रकाशकाची जीभ हासडण्याची पुन्हा एकदा धमकी दिली आहे. तर गायकवाडांनी जुन्या विषयात जाऊ नये असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलाय. या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही. अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. कॉम्रेड दत्ता पानसरेंनी ती पूर्वी पुस्तक लिहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं. ते फार पूर्वी त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर त्यांची हत्या झाली. त्याच्यामध्ये मी स्वतः कोल्हापूरला जाऊन त्या गुन्हेगारांना अटक करण्यासंदर्भात पाठपुरावा केला. आपण त्याच्यामध्ये कारवाई करायची बाबतीमध्ये पुष्कळ आग्रह धरला. आपण मला वाटतं आमदार गायकवाडाने माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये. याच्यामध्ये पूर्वी काही सगळे या बाबतीत निकाल झालेले पूर्वीच. वैचारिक साहित्यावर बंदी घालण्याची मागणी करणं आणि त्यावर चर्चा करण्याऐवजी थेट प्रकाशकाला जीवे मारण्याच्या धमक्या देणं हीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे का? सत्तेच्या मस्तीत सातत्यानं धमक्या देणाऱ्या आणि लोकप्रतिनिधी पदाच्या साध्या मर्यादाही न सांभाळणाऱ्या गायकवाडांसारख्या आमदारांना पक्षातील वरिष्ठ नेते बेसन का घालत नाहीत, हाच खरा प्रश्न आहे. रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.